नमस्कार, जय शिवराय, जय भीम। प्रथमतः माझ्या तमाम गिरणी कामगार आणि गिरणी कामगार वारस बांधवांना सप्रेम नमस्कार। गेले काही दिवसापासून म्हाडाच्या वेबसाईटवर गिरणी कामगारांच्या पोर्टलवर कन्सेंट हा ऑप्शन दाखवायला लागला आणि तिथपासून गिरणी कामगारांमध्ये एक थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे। नेमकं करायचं काय? नक्कीच या विषयावर आज आपण बोलू, परंतु तत्पूर्वी सध्याचं जे सरकार आहे, सध्या जे सत्ताधारी आहेत, जे सत्तेवर बसलेले आहेत, नक्कीच त्यांना एक माझी विनंती आहे की जी आज तुम्ही मुंबई मुंबई म्हणताय ती मुंबई त्या गिरणी कामगारांनाच घडवले। मुंबईचा खरा बाप गिरणी कामगारच आहे आणि त्या बापाला जर तुम्हाला काही देता येत नसेल तर किमान षडयंत्र करून त्याची फसवणूक तरी करू नका। औरंगजेब बनू नका। औरंगजेबानं ज्या पद्धतीनं स्वतःच्या बापाला कैद केलं का तर सत्तेसाठी, तसं मुंबईतल्या जमिनीसाठी या गिरणी कामगाराला म्हणजेच मुंबईच्या बापाला फसवण्याचं षडयंत्र मात्र रचू नका। जर तुम्हाला नसेल द्यायचं तर नक्कीच मुख्यमंत्री म्हणून सध्याचे देवेंद्र फडणवीस यांनी गिरणी कामगारांसमोर यावं आणि सरळ सांगून टाकावं की आमच्याकडे नाही आहेत, आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला घरं, किंवा आम्हाला नाही द्यायचे तुम्हाला घरं। अरे तो गिरणी कामगार आहे, तो बाप आहे, बाप तो नक्कीच तुम्हाला माफ करेल, परंतु अशी घाणेरडी षडयंत्र रचून व्यवस्थेच्या माध्यमातून गिरणी कामगारांची, भोळ्या भाबड्या गिरणी कामगारांची फसवणूक करण्याची जे काही एक षडयंत्र रचलं जाते, नक्कीच हे या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल। किंवा ज्या गिरणी कामगारांनी कष्टानं मुंबई उभी केली आणि रक्तानं मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगाराचा अपमान आहे। जो आता सध्या चाललेला एक विषय की कन्सेंट मागवला जातोय म्हाडाकडून, गिरणी कामगारांच्या पोर्टलवर एक कन्सेंट मागवला जातोय। प्रथमतः कन्सेंट म्हणजे काय तर थोडक्यात एक परवानगी, एक सहमती मागवली जाते। कोणतीही शासकीय यंत्रणा जर अशा प्रकारचे कन्सेंट मागवत असेल तर नक्कीच त्याला काहीतरी कायदेशीर तत्व दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये राहूनच ते कन्सेंट मागवले गेले पाहिजे। माहिती अधिकार नियम 2005 RTI ऍक्ट कलम 4(1)(c) आणि 1(d) मध्ये त्याची पूर्ण तत्व दिलेली आहेत की कशा प्रकारे कन्सेंट मागवले गेले पाहिजेत। कन्सेंट कशासाठी मागवला जातोय, कन्सेंटचे परिणाम काय होणार आहेत, कन्सेंट भरला तर परिणाम काय होईल, कन्सेंट नाही दिला तर परिणाम काय होईल, किंवा त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक पर्यायाचं एक स्पष्टीकरण देणं बंधनकारक आहे आणि अशा प्रकारे तो कन्सेंट मागवला जावा अशी ती तत्व दिलेली आहेत त्याच्यामध्ये। पुन्हा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ह्याच्यामध्येही त्याची काही तत्व दिलेली आहेत, म्हणजे नियमामध्ये राहून कन्सेंट तुम्ही मागवू शकता। आता गिरणी कामगारांच्या बाबतीत जो एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, कशा प्रकारे गिरणी कामगारांची फसवणूक केली जाते। 15 मार्च 2024ला ज्यावेळी एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार होतं त्यावेळी शासन निर्णय घेण्यात आला आणि त्या माध्यमातून असं म्हणण्यात आलं होतं की गिरणी कामगारांसाठी मुंबईमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मुंबईच्या बाहेर जागांचा आम्ही प्रयत्न करतोय MMR क्षेत्रात, आणि त्या शासन निर्णयातल्या 17व्या मुद्द्यामध्ये किंवा कलमामध्ये असं म्हटलं होतं की जर ती घरं तुम्ही नाकारलीत तर तुमचा अधिकार घरावरचा संपुष्टात येईल वगैरे, असं तो पूर्ण एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे। आणि आता म्हाडा नेमकं करते काय? पहिली गोष्ट, त्यांनी तत्वानुसार हे कन्सेंट चालू केलेले नाहीत, म्हणजे कोणत्याही प्रकारे कन्सेंट चालू करण्यापूर्वी त्याची कशासाठी मागवला जातोय, त्याची तत्व काय आहेत, त्या कन्सेंटचा परिणाम काय होणार आहे, त्यातील पर्याय म्हणजे त्याच्यात आता देण्यात आलेले शेलूचा असेल, वांगणीचा असेल किंवा नॉन ऑफ अभाव, ह्या प्रत्येक पर्यायाचे काय परिणाम आहेत, काय अर्थ आहेत, जर कन्सेंट नाही दिला तर काय, शेलूला क्लिक केलं तर काय, म्हणजे ह्या सर्वाचं एक स्पष्टीकरण देणं खरं तर बंधनकारक आहे। तशी एखादी प्रेस नोट जाहीर करणं, एखादा GR जाहीर करणं किंवा अन्य माध्यमातून, परंतु ते कन्सेंट सुरू करण्यापूर्वी, घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती जनतेला देणं, जनतेमध्ये प्रसिद्ध करणं हे शासकीय यंत्रणेचं एक काम असतं। परंतु यामध्ये कुठेही गिरणी कामगारांच्या बाबतीत कुठेही अशा प्रकारची
यंत्रणा म्हाडाकडून राबवण्यात आलेली नाही, त्याचं कारण जे काही गिरणी कामगारांची फसवणूक, ह्या कन्सेंटच्या माध्यमातून गिरणी कामगारांची फसवणूक, त्याच्यामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत. एक चड्डा बिल्डर अँड डेव्हलपर म्हणजे वांगणीचा, दुसरा कर्मयोगी शेलूचा आणि तिसरा पर्याय दिलेला आहे नॉन अबाव. आता जर तुम्ही याला क्लिक केलं किंवा हे कन्सेंट द्यायला गेलात तर पहिला पर्याय काय आहे? जर तुम्ही त्याला क्लिक केलं तर तुम्ही वांगणीला घर मान्य करताय असा त्याचा अर्थ होतो. दुसऱ्या पर्यायाला क्लिक केलं तर तुम्ही शेलूला घर मान्य करताय असं होतो. आणि चुकून तिसऱ्या पर्यायाला तुम्ही जर क्लिक करताय किंवा तिसऱ्या पर्यायाची निवड करताय तर 15 मार्च 2024च्या GR प्रमाणे तुम्ही गिरणी कामगारांच्या घराचा अधिकार गमावलेला असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक षडयंत्र करून, खरं तर गिरणी कामगाराला काय माहीत नाही, शासनाला माहिती आहे, काही लोक त्याच्यातली ती भरणार, ओपन करून जाणार, तिथे काहीतरी क्लिक करणार आणि पूर्ण ही गोंधळ घालणारी यंत्रणा उभी करायची आणि गिरणी कामगाराची फसवणूक करायची. असे जर घाणेरडे षडयंत्र रचून तुम्ही गिरणी कामगाराचा मुंबईतील अधिकार काढणार असाल तर म्हणून मी सांगितलं सुरुवातीलाच की सरळ मुख्यमंत्र्यांनी, गृहनिर्माण मंत्र्यांनी या गिरणी कामगारासमोर यावं आणि त्याला सांगावं की आम्ही तुम्हाला मुंबईत घरं देणार नाही. परंतु असली घाणेरडी षडयंत्र गिरणी कामगाराच्या बाबतीत करण्याची काही गरज नाही. आणि आता राहिला प्रश्न गिरणी कामगार किंवा गिरणी कामगार वारस यांचा, की आम्ही काय करायचं या कन्सेंट फॉर्मच्या बाबतीत. ते एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत याच्यावर म्हाडाकडून मार्गदर्शक तत्व जाहीर केली जात नाहीत, प्रसिद्ध केली जात नाहीत, तोपर्यंत कोणीही ह्या कन्सेंट फॉर्म भरू नका किंवा कुठेही क्लिक करू नका. मुंबईतला अधिकार जाईल असं जर कोण सांगत असेल, लक्षात ठेवा, मुंबई आपण घडवले, मुंबई आपण उभी केले. आणि जर एखाद्या शासन निर्णय घेऊन यांना वाटत असेल की आम्ही यांचा मुंबईचा अधिकार काढून घेऊ, तर हे शक्य नाही, फक्त घाबरवण्याची एक गोष्ट आहे. आणि त्यामुळे माझे तमाम गिरणी कामगारांना विनंती आहे की अशा पद्धतीचा कोणताही कन्सेंट द्यायची गरज नाही. मुंबईच्या अधिकारासाठी लढणाऱ्या ज्या संघटना आहेत, ज्या शासनासमोर आजपर्यंत झुकल्या नाहीत, त्यांच्याकडून नक्कीच पुढील मार्गदर्शन केलं जाईल. परंतु तोपर्यंत माझ्या तमाम गिरणी कामगारांना विनंती आहे की कोणीही या कन्सेंट फॉर्मला क्लिक करू नका. येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं म्हाडांशी बोलणं करून किंवा त्या व्यवस्थेच्या माध्यमातून जर तशी काय तत्व जाहीर करण्यात आली तर नक्कीच आपण तशी सूचना देऊ, तसे माहिती आपण प्रसारित करू. परंतु तोपर्यंत कोणीही, कोणत्याही माझ्या गिरणी कामगार बांधवांनी, मुंबईतल्या अधिकारासाठी ठाम असणाऱ्याने, मुंबईतल्या अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या माझ्या गिरणी कामगार किंवा वारस यांनी तिथे कन्सेंट देऊ नये. सध्या आहे तसंच राहून दे. नक्कीच आपण पुढील मार्गदर्शन या बाबतीत करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.